60 वर्ष सेवेची सृजननेची सन्मानाची 60 वर्ष धैर्याची नाविन्याची प्रावीण्याची 60 वर्ष कर्माची कर्तव्याची अभिमानाची मिळून करूया साजरी ही 60वी वारी एकमुखी ललकारी आरोग्य नगरी आरोग्य नगरी आली आहे आरोग्य नगरी आली आहे सर्वांनी खूप प्रयत्न केलेले आहेत गेल्या 3 महिन्यांपासून हा सोहळा एकंदरीत स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडावा. या आरोग्य नगरीच्या प्रयोजनामागे लोकप्रबोधनातून लोकांच्या मनोरंजनातून लोकांचं आरोग्य शिक्षण व्हावं असा त्या पाठीमागे प्रामाणिक प्रयत्न आहे. आय विश ऑल ऑफ देम ऑल द बेस्ट. इव्हन वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे ज्युरीज आपल्याबरोबर बसलेले आहेत समोर. ते तुम्हाला माहिती नसेल, आपल्या लेफ्ट साईडला पुढे बसलेले वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे ज्युरीज आहेत. दे आर ऑब्झर्विंग सिन्स मॉर्निंग हाऊ वी आर ऑर्गनायझिंग, हाऊ वी आर कंडक्टिंग द सेशन. की हा कार्यक्रम तुम्ही नियोजित केला, तुम्ही आयोजित केला आणि तुम्ही पार पाडत आहात. हा फार अभिमानाचा मोठा क्षण आहे आणि त्या मोठ्या क्षणाचा मी साक्षीदार होऊ शकलो. जरी मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी नव्हतो तरी मला या कार्यक्रमात सहभागी होण्यात अतिशय आनंद होत आहे. रोहित कापडिया आणि त्याच्या टीमने जी 4-5 महिन्यापासून मेहनत घेतलेली मी पाहतो आल्यापासून, सातत्यानं तो रोज काहीतरी करत असतो. रोज दिवस रात्र तो तेच डोक्यात घेऊन सातत्याने त्याचा फॉलोअप केलेला. या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचं कौतुक करून मी पुन्हा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न तुहं कामये राज्यम न स्वर्गम नापुर्भवम कामये दुःखतत्त्वानां प्राणिनां आर्तनाशनम. I would like to declare that Arogya Nagri and the Diamond Jubilee Celebration 2023 of VMJMC is duly inaugurated. Friends, congratulations, best wishes on behalf of Indian Medical Association Maharashtra. पुन्हा एकदा सर्व स्टुडंट टीम यांचं मी अभिनंदन करतो. I would like to wish all the best for attempting a new world record to Arogya Nagri team and as well as the institute. So I officially announce the commencement of the world record attempt from tomorrow. So when you are there, take this responsibility like you are God, okay? Treat your patient like this. When you will do good, your patient will get, means like with your smile itself, without medicine, your patient will get cured. Thank you very much. Thank you. आरोग्य नगरी असं वाटतं की हे परमनंटली इथे असायला पाहिजे. आणि इथे आल्या आल्या व्हायब्रेशन्स एवढे चांगले जाणवले आणि तुम्ही जे आमचं स्वागत तिथे त्या ठिकाणी सगळ्या ऑर्गन्सनी केला. कुठे लिव्हर दिसली, कुठे किडनी आणि कुठे हार्ट आम्हाला दिसलं.
पण तुमच्या सगळ्यांचे मला अग्रजाताई आणि डीन सर सांगत होते की सोलली सगळ्या स्टुडंट्सनी हे केलं आहे आणि एवढं मोठं हे प्रोडक्शन उभं करणं 5 दिवसासाठी इज नॉट अ जोक. सो गिव्ह युअर सेल्फ अ बिग हँड ऑल ऑफ यू. पण जे उत्कृष्ट काम सिव्हिल हॉस्पिटलनी केलं कोविडच्या वेळेस ते मला असं वाटतं कोणतेही प्रायव्हेट हॉस्पिटल करू नाही शकले. हे मी जाहीरपणे सिव्हिलचा स्ट्राईक रेट पण एवढा चांगला होता, फेटल्टीज खूप कमी होते सिव्हिलमध्ये आणि त्याचं महत्त्वाचं कारण हे होतं की मिनिमम मेडिकेशनमध्ये तुम्ही लोकांना ट्रीटमेंट केलं. आरोग्य नगरी ज्या मुलांनी ऑर्गनाईज केली, माझ्याकडे रोहित आला होता, माझ्याकडे सगळे लेकर आली होती, सर तुम्ही या, तुम्ही या. आम्ही कॉन्टॅक्टमध्ये 2 महिन्यापासून आणि हेअर मुलांनी हे केलेलं काम कौतुकास्पद आहे. त्यांनी जे प्रदर्शन मांडलं आहे ते प्रदर्शन अति उत्कृष्ट आहे. त्याच्यामध्ये लिव्हर कसा असावं, फुफ्फुस कसा असायला पाहिजे, लंग्स कसे असावेत, हार्ट कसं असावं, ब्रेन कसा असावा, अशा मोठ्या मोठ्या प्रतिकृती त्यांनी तयार केल्यात. सगळ्या अवयवाची माहिती तुमच्या जनरल पब्लिकला असायला पाहिजे. ह्या गोष्टी तुमच्याकडे कशा पोहोचायत असा ह्या सगळ्या लेकरांनी खूप चांगला मोठा अट्टाहास केला आहे आणि त्याला देशमुख सर प्रचंड सपोर्ट करणारा माणूस, व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन तुम्हाला मिळाला. यू आर सो लकी बॉईज. सृजननेची सन्मानाची 60 वर्ष धैर्याची नाविन्याची प्रावीण्याची 60 वर्ष कर्माची कर्तव्याची अभिमानाची मिळूनी करूया साजरी ही 60वी वारी एकमुखी ललकारी. त्या टीमला सर्वप्रथम मी आजच्या या कार्यक्रमाबद्दल, या सर्व इव्हेंटबद्दल खूप खूप शुभेच्छा देते. या इव्हेंटचा मी पण पार्ट अँड पार्सल होते. जवळपास मागील 3 महिन्यांपासून ही मुलं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सातत्याने येत होती, पाठपुरावा करत होती की आम्हाला हे असं करायचं आहे. त्यांनी त्याचं एक छोटंसं प्रेझेंटेशन बनवलं होतं, आमच्या ऑफिसला आणलं होतं, मला दाखवलं होतं, जिल्हाधिकारी साहेबांना दाखवलं होतं, पालकमंत्री महोदयांना दाखवलं होतं आणि त्यांचा एक ठाम विश्वास होता की आम्ही हे चांगला घडवून आणू आणि तो विश्वास त्यांनी सार्थ केला आहे. आज जरी त्यांच्या मागणीप्रमाणे, त्यांच्या विनंतीप्रमाणे भारताचे पंतप्रधान महोदय या ठिकाणी उपस्थित नाही राहू शकले, तरी पण निश्चित मी सांगेन की हा कार्यक्रम इतकाच उजवा आहे. त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत आणि कुणीही जरी आलं तरी हे ॲप्रिशिएबल आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून जास्तीत जास्त 100% हा प्रयत्न पूर्ण करण्याचा जो काही ध्यास घेतला होता तो पूर्णत्वास नेला आहे. त्याच्यामुळे मला आनंद वाटतो की मी याचा एक भाग होऊ शकले आज आपल्यासोबत राहून. आणि आपल्याला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देते. जास्तीत जास्त सोलापूरकरांनी यावं आणि इथल्या हेल्थ कॅम्पचा, वेलनेस फेस्टिवलचा, इथे जे काही त्यांनी प्रोजेक्ट केलं आहे त्याच्याबद्दल उपस्थित राहून ते पाहून त्यांना प्रोत्साहन देण्याची फार गरज आहे. त्यामुळे सर्व सोलापूरकरांना आवाहन करते की त्यांनी आवर्जून इथे यावं आणि या ठिकाणी भेट देऊन या मुलांचं कौतुक करावं. आणि आपल्या सर्वांना अभिमानानं सांगू इच्छितो, आपलं महाविद्यालय स्थापन झाल्यापासून आपल्या महाविद्यालयाच्या बॉडीज ज्या असतात अॅनाटॉमी डिपार्टमेंटला, त्या अविरतपणे सप्लाय करण्याचं महान कार्य, कोणताही मोबदला न घेता माणुसकीच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्याचं डिसेक्शन करता यावं, त्यातून शिकता यावं, असं महान कार्य चंदुबाई दडिया यांची जीवनदान देहदान संस्था गेली 60 वर्ष अविरतपणे करते आहे. मी गेली 50 वर्ष सोलापुरात आहे. सोलापूरच्या इतिहासामध्ये असं प्रदर्शन आजतागायत तरी भरलेलं नाही. मी आमच्या संस्थेतर्फे त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती दाद देण्यासारखी आहे. त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं जे स्वप्न आहे जागतिक स्तरावर याची नोंद व्हावी त्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. जयकर सरांनी जे सांगितलेलं आहे ते सर्व त्याच्यामध्ये आम्ही जे केलेलं आहे त्याचं फलित हे ऐकून, त्यांच्या तोंडातून आमच्या संस्थेचं कौतुक ऐकून आम्हाला खूप बरं वाटलं. तुम्ही आमचा हा सत्कार नाही केला, पण जे कौतुक केलं संस्थेचं, हा आमच्यासाठी खूप मोठा सत्कार आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा माझी आणि विद्यार्थ्यांची भेट झाली आणि त्यांनी मला हा सर्व जे काही करायचं ते समजावून सांगितलं आणि ते ऐकल्यानंतर मी एकदम चमकलो. मी त्यांना सांगितलं हे सोलापूरमध्ये होणं शक्य नाही, याला खूप खर्च येणार आणि हा खर्च एवढा आपण कुठून जमवायचा. आणि त्यानंतर मग मी आज इथे आलो आणि तेव्हा जे त्यांनी मला आराखडा सांगितला होता की सर्व अवयव उभे करायचे आहेत, जे फुफ्फुस उभं करायचं आहे, हृदय उभं करायचं आहे, ब्रेन उभा करायचा आहे. आणि पाहिल्यानंतर FMT पाहिल्यानंतर असं मला वाटलं की असं आरोग्य प्रदर्शन पुन्हा मी आत्तापर्यंत पाहिलं नाही आणि पुन्हाही होणे शक्य नाही. तर यामध्ये
सहभागी झालेल्या प्रत्येक मुलाचं मी मनापासून कौतुक करतो. एक माणूस किती मेहनत करू शकतो, एक माणूस सगळ्यांना एकत्र कसा आणू शकतो, एक माणसाने जर ध्येय केलं तर तो काहीही करू शकतो, त्याचं हे उदाहरण. याच्यासाठी हात वर रे, पुन्हा हात खाली करतात, जोरात वाजल्या पाहिजे. ही 60 वर्ष सेवेची, सृजननेची, सन्मानाची, ही 60 वर्ष धैर्याची, नाविन्याची, प्रावीण्याची, ही 60 वर्ष कर्माची, कर्तव्याची, अभिमानाची, मिळूनी करूया साजरी ही 60वी वारी, एकमुखी ललकारी आरोग्य नगरी. आरोग्य नगरी आली आहे. खरोखर आज समारोपाचा दिवस आहे. आज आपण 6 दिवस आपण पाहिलं या हिरक महोत्सवामध्ये आपण फार मोठा हेल्थ कॅम्प घेतलेला आहे आणि या हेल्थ कॅम्पमध्ये जवळपास 18 ते 19,000 विद्यार्थ्यांनी लोकांनी इथं उपस्थिती लावलेली आहे. हे एक भारतातलं सर्वात प्रथम आणि पहिल्यांदा झालेलं आहे. आगळं वेगळं असा आजचं प्रदर्शन ऑर्गन्सचं आपल्या विद्यार्थ्यांनी आयडिया मांडली. फॉरेन कंट्रीमध्ये हे खूप महाग असताना आपले इंडियन व्हर्शन तयार करून अतिशय स्वस्तात इन्फ्लेटेबल ऑर्गन्स आपण तयार केले. हार्ट असेल, ब्रेन असेल, लंग्स असेल. नशामुक्तीवर आपल्या विद्यार्थ्यांनी एक सुंदर असा चित्रपट तयार केला. तोही विविध विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी बघितला. त्यानंतर आपला डॉक्टर नेव्हर ऑफ ड्युटी, असा सीमेवरला सैनिक झोपू शकत नाही, त्याला आपल्या ड्युटीवर जावं लागतं. कशी कधी वेळ येते, कसा कॉल येईल कधी, हे काही सांगता येत नाही. नेव्हर ऑफ ड्युटी अशा प्रकारचा एक सुंदर चित्रपट मुलांनीच तयार केलेला आणि मुलांनी दाखवला. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फार झालं तर इंटर्नशिपचे विद्यार्थी, आणि या विद्यार्थ्यांनी एवढी मोठी संकल्पना मांडली आणि ती पूर्णत्वास नेली. आणि नुसती पूर्णत्वास नेलेली नाही आहे, तर ही जागतिक स्तरावर विक्रम कसं करता येईल याकरता US रेकॉर्ड्स कम्युनिटीला आपण इथं बोलवलं. आज सगळं बघितल्यानंतर खूप छान वाटलं आणि मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. आय हॅव डन माय ग्रॅज्युएशन इन आयुर्वेदा, आय हॅव डन माय पोस्ट ग्रॅज्युएशन इन आयुर्वेदिक गायनॅक, आय हॅव रन माय ओन मॅटर्निटी हॉस्पिटल. फॉर 10 years I have conducted 5,000 labors and then came in this department through competitive exams. So first I am a doctor and then after that I am a police officer. तुमचा उत्साह खूप छान आहे. सरांनी आत्ता सांगितलं गेली 5 ते 6 दिवस तुम्ही हे काम करतायत. इथं मिस्टर विभूते आहेत, त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीनं फंडिंग केलेलं आहे. सोलापूर शहराचंच नाही तर महाराष्ट्र आणि भारताचं नाव तुम्ही आज जगामध्ये रोशन केलेलं आहे. त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू. जय हिंद. तुम्ही जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न मी डोळ्याने बघितलेला आहे. त्या मिनिस्टरच्या दारात किती लोक कशी उभे होते, किती वेळा हेलपाटा मारत होते, कधी त्यांनी रिझर्वेशन केलं नाही, मिळेल त्या गाडीनं आले बसले. अगदी जनरल बोगीमध्ये रोहित मुंबईला यायचा, आंघोळ केलेली नसायची, सेक्रेटरीला भेटायचा, डायरेक्टरला भेटायचा, म्हणजे एवढं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. खरं तर मी रोहितला आणि त्याच्या पूर्ण टीमला जेवढं त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. प्रोटोकॉलमुळे काही अडचणी आल्या रोहितला वगैरे, बरेचसे त्याचे स्वप्न होती, ती स्वप्न त्याला त्या स्वप्नापर्यंत पोहोचता आलं नाही, पण त्यांनी शेवटीपर्यंत आशा सोडली नाही. शेवटपर्यंत लढत राहिला आणि शेवटी त्यांनी स्वतःच्या हिमतीवर एवढं करून दाखवलं. त्याबद्दल रोहितचं परत एकदा अभिनंदन करतो. आणि निश्चित रोहित आणि रोहितची टीम, आणि निश्चितच आपण रोहित याच्यापुढे पण काय लागलं काय असेल तर आपण निश्चितच आपण कोऑर्डिनेशनने प्रयत्न करू आणि चांगल्या प्रकारे अजून काय करता आलं तर बघू. डेफिनेटली मी आश्वासित करतोय, जे रोहितला शब्द दिलेला आहे तो पूर्ण करणार आहे मी. त्यामुळे रोहित तू टेन्शन घेऊ नकोस त्याचं. आणि परत एकदा सगळ्या तुमचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. एकदा मला वाटतं हे इतकं मोठं स्वप्न बघितलं आणि ते सत्यात उतरवलं, यासाठी रोहित आणि त्याच्या टीमचं अभिनंदन.
हे करणं अजिबात सोपं नव्हतं. गेली 6 महिने हे सगळी मुलं माझ्याकडेही येऊन बोलत आहेत की आम्हाला हे करायचं आहे, आम्हाला ते करायचं आहे. आणि फंड्सची रिक्वायरमेंट किती, तर हीरक महोत्सव तर आम्हाला 60 लाखाची आमची बजेट आहे आणि ती उभी केल्याशिवाय देखील त्यांनी हे काम चालू केलं. रोहित आणि अख्खी टीम, द एंटायर टीम, आय कॉंग्रॅच्युलेट यू अँड अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर ऑल ऑफ यू वन्स अगेन. सोलापूरमध्ये आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये जिथं ज्या कॉलेजमधून मी शिकलोय त्या कॉलेजच्या प्रती माझं ऋण व्यक्त करणं हे जाता जाता मला करायचं आहे. आणि इथं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते आणायचं आणि त्यासाठी मोदींना आणायचं आणि ते शक्य होण्यासाठी मोदीच इथं यावे लागतील, तर ते या कार्यक्रमामध्ये काहीतरी अनाऊन्समेंट करतील आणि आमचं हे कॉलेजचं स्वप्न पूर्ण होईल. मी पाहिलं अक्षरशः की इथले आपले आमदार, खासदार, कुठल्याही पक्षाचे अध्यक्ष असोत, सरांनी सांगितलंच आहे की त्यांनी किती लोकांचे उंबरटे झिजवले आणि किती लोकांच्या हेटाळण्या त्याला हे करून घ्याव्या लागल्या, याचा मी खरोखर साक्षीदार आहे. मी त्याचा कधी कधी मलाच वाटायचं अरे रोहित तू थांब इथं, आता भास्कर फार व्हायला लागलाय, पण नाही, त्याचा निश्चय म्हणजे किती जरी अडखळला पडला काही झालं, किती जरी लोकांचं ऐकून घ्यावं लागलं तरी तो निश्चयापासून कधी डमळत नव्हता. मानवी शरीराच्या अंतर्गत असलेल्या अनेक अवयवाच्या बाबतीमध्ये जी माहिती आपण सोलापूरकरांच्या समोर ठेवलेली आहे त्याला तोड नाही आहे. त्याला कुठल्या शब्दात वर्णन करावं ते शब्द मला बऱ्याच वेळापासून सापडत नाही. अशा पद्धतीचं आयोजन मी अनेक वर्षापासून प्रशासनामध्ये काम करतो. अनेक आरोग्य शिबिराला मी स्वतः उपस्थित राहिलेलो आहे, परंतु अशा पद्धतीचं नाविन्यपूर्ण काम करणं आणि ते करण्याची संकल्पना सुचणं आणि सुचल्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं हे खरोखरच त्यांना मानाचा मुजरा करावा, याच्यापेक्षा मोठं काही मी बोलू शकत नाही. वर्णानाम अर्थसंघानां रसानां छंदसामपि मंगलानांच कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. इतकी निस्वार्थता या सर्वांनी दाखवली आहे. छोटे छोटे गोष्टी, इथे पेपरचे बिट्स असतील, डस्टबिन लावणे असतील, फ्लेक्स लावणे असतील, आणि इथे जे काही आपल्याला दिसतं, या मेगा इन्फ्लेटेबल्स आपल्याला दिसतात, ग्लो गार्डन्स दिसतात, हे सगळं मुलांनी स्वतः बनवलेलं आहे. एक एक तार, एक लोहार कसा मोडतो तसे त्यांनी तार मोडलेत, सुरतवरून कापड आणले, कुठून कुठून ते जगाच्या म्हणजे पलीकडे जाऊन सगळ्या गोष्टी शोधून इनोव्हेटिव्ह त्यांनी एकत्र आणलं आहे. आणि हे प्रेझेंटेशन सर्वजण नाव घेत असतील एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून माझं, पण प्रत्येक ग्लो मॉडेलच्या मागे, मेगा इन्फ्लेटेबलच्या मागे कोणाचं डोकं हे मला माहिती. त्यामुळे या स्टुडंट सगळ्यांनी मिळून इतकं जबरदस्त नियोजन केलेलं आहे. आणि व्हॉट वी ड्रीम दे हॅव ब्रॉट इन टू रियालिटी. गिव्हिंग अन आयडिया इज इझी, बट एक्झिक्युटिंग अन आयडिया अँड पुटिंग इट टू फायनलायझेशन इज रिअली डिफिकल्ट. आपण आपल्यावरती कंट्रोल ठेवू शकतो पण समोरच्यावरती नाही. बट दे हॅव डन इट इन अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी वे. आणि या सर्वांसाठी माझ्याकडे द्यायला फक्त एक गोष्ट आहे, ते म्हणजे दंडवत. I salute all the volunteers, all the faculties, and all the members, class 3, class 4, class 2, super class 1 officers, people who have not even helped us, because they didn't help, so we got another opportunity to rise high. So Arogya Nagari for integrating concepts, Arogya Nagari for application of medical knowledge, Arogya Nagari for reaching the common man, Arogya Nagari for synchrony in treatment, Arogya Nagari for fun in learning, Arogya Nagari for uniqueness in presentation, Arogya Nagari for celebrating medico-socially, Arogya Nagari for reviving the Indian medical history, Arogya Nagari for prevention is better than cure, Arogya Nagari for health beyond wealth, Arogya Nagari for fitness of the people, Arogya Nagari for promotion of health history, Arogya Nagari for transforming the life of people, Arogya Nagari for progress of this nation, Arogya Nagari for envisioning the future, Arogya Nagari for basis of health cities in Solapur, Arogya Nagari for India leading the globe, and Arogya Nagari for creating history by the attempt of world records. So hello everyone, thank you for having me. My name is Dr. Mukul Soni and I am going to speak today about your world record attempt. So are you excited? Now look to your right. Now feel your presence here. Congratulations. I am officially designating you all as world record holders. World Record Committee, I officially announce you are the new world record holder university.
I would like to present the official certificate to University Dean. Sir, please accept on behalf of World Record Community. है मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना रहे। मेरी ज़मीं महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू।